myself, Dr. Sandeep Joshi. Welcome in our next lecture. So, in our previous lecture, we see the Königsberg-7 bridge problem, which is related with the Eulerian, that is the scientist Euler. Okay, Euler ने तो Königsberg-7 bridge problem मांडलेला होता. Now there are some definitions related with that Eulerian graph. Okay, so first we see the definition of Eulerian path, or called it as sometimes Eulerian trail. Okay, a path in a connected graph G is said to be Eulerian path or Eulerian trail if every edge of the graph G appears exactly once in it. म्हणजे त्या पाथमध्ये तुम्ही चालत असताना एका वेळेस एकच एज तुमची प्रत्येक वेळेस काय असणार आहे, एव्हरी एज ऑफ ग्राफ जी अपियर्स एक्झॅक्टली वन्स. प्रत्येक एज फक्त काय असणार आहे, एकदाच, म्हणजे त्या पाथवरनं चालताना त्या एजवर तुम्हाला एकदाच जायचं आहे, दुसऱ्या वेळेस जायचं नाही. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ Eulerian path. Now Eulerian circuit, a circuit in a graph G is said to be Eulerian circuit if that circuit traverses every edge in the graph G once and only once. सर्किट म्हणजे माहिती तुम्हाला, एखाद्या पॉईंटपासून तुम्ही चालायला सुरुवात केली आणि परत त्याच पाशी येऊन थांबायचं, बरोबर आहे. तर हा पाथ चालत असताना त्या ज्या एजेस तुम्ही क्रॉस करणार आहे त्या डबल क्रॉस करायच्या नाही, एकदाच क्रॉस व्हायला पाहिजे, वन्स अँड ओनली वन्स. आणि असं जर सर्किट तुम्ही कंप्लीट करू शकलात त्या ग्राफमध्ये, देन दॅट सर्किट इज कॉल्ड ॲज अ Eulerian सर्किट. नेक्स्ट इज Eulerian ग्राफ. A connected graph G containing at least one Eulerian circuit is called as a Eulerian graph. म्हणजे कमीत कमी एक Eulerian सर्किट जर त्या ग्राफमध्ये असेल तर तो काय असेल, Eulerian ग्राफ. ओके, नाउ देअर इज व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट. ॲक्च्युली हा रिझल्ट खूप थेरॉटिकल आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रूफ जे आहे हे मी तुम्हाला वाचण्यासाठी इथं लिव्ह करणार आहे, कारण ते मॅथमॅटिकल नसल्यामुळे पूर्ण थेरॉटिकल आहे. आणि थेरॉटिकल म्हणजे पूर्ण डिपेंड्स ऑन द डेफिनेशन. आता डेफिनेशन तुम्हाला समजली आहे Eulerian ग्राफची, की असा ग्राफ की ज्याच्यामध्ये एक कमीत कमी एक Eulerian सर्किट असेल. आणि Eulerian सर्किट म्हणजे काय, की एखाद्या व्हर्टेक्सपासून सुरू होऊन परत त्याच व्हर्टेक्सपर्यंत पोचायचं आणि ज्याच्यामध्ये तुम्ही चालत असताना एजेस डबल क्रॉस करायच्या नाहीत. हा असा कन्सेप्ट आहे Eulerian ग्राफचा. आणि त्याच्यावरचा हा थेरम आहे, अ ग्राफ हॅव ॲन Eulerian पाथ. ओके, Eulerian पाथची आपण डेफिनेशनवर बघितली. इफ अँड ओनली इफ इट इज कनेक्टेड अँड इट हॅज आयदर 0 or 2 व्हर्टायसेस ऑफ ऑड डिग्री. किंवा हाच रिझल्ट असा विचारला जातो, हे ॲक्च्युली पॉप्युलर आहे, दॅट सॉरी म्हणजे हे रिझल्ट 1 आणि रिझल्ट 2 जे आहेत ना, हे तुम्हाला विदाऊट प्रूफ आहे. आणि थेरम नंबर जो आहे हा 10, याचं तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे. तर हे फक्त फक्त रीड करून ठेवा. अ ग्राफ हॅव अ Eulerian पाथ, म्हणजे ग्राफमध्ये एखादा Eulerian पाथ असेल इफ अँड ओनली इफ इट इज कनेक्टेड, तो कनेक्टेड असेल आणि इट हॅज आयदर 0 or 2 व्हर्टायसेस. त्याला आयदर 0 किंवा 2 व्हर्टायसेस असतील ऑड डिग्रीचे. ओके, ऑड डिग्री म्हणजे 1, 3, 5, 7 अशा डिग्रीचे. नंतर दुसरा रिझल्ट आहे, अ ग्राफ हॅव ॲन Eulerian सर्किट इफ अँड ओनली इफ इट इज कनेक्टेड अँड इट्स व्हर्टायसेस आर ऑल ऑफ इव्हन डिग्री. जर त्या ग्राफमध्ये Eulerian सर्किट असेल तर तो काय असेल, तो कनेक्टेड ग्राफ असेल आणि त्याच्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय असेल, इव्हन, म्हणजे 2, 4, 6, 8 या पद्धतीने. ओके, तर हे दोघी रिझल्ट जे आहेत हे विदाऊट प्रूफ आहे. आणि ॲक्च्युअल रिझल्ट जो आहे तो हा आहे, अ ग्राफ इज Eulerian इफ अँड ओनली इफ इट इज कनेक्टेड ग्राफ अँड इट्स व्हर्टायसेस आर ऑफ इव्हन डिग्री. ओके, तर तुम्हाला Eulerian ग्राफचा कन्सेप्ट समजला आहे पूर्ण. त्याच्यामुळे हे जे प्रूफ आहे पूर्ण थेरॉटिकल आहे. सो आय लिव्ह इट टू यू. तुम्ही रीड करा आणि काही अडचण आली तर मला विचारा. पण पूर्ण थेरॉटिकल आहे. Eulerian ग्राफची डेफिनेशन मागच्या लेक्चरमध्ये आणि या लेक्चरमध्ये परत एकदा नीट माझं लेक्चर 2-3 वेळेस ऐकून समजून घ्या आणि मग या थेरमला वाचायला घ्या. ओके, मी हे थेरम एक्सप्लेन करत नाही बिकॉज इट इज नॉट अ मॅथमॅटिकल, इट इज टोटली थेरॉटिकल. सो यू रीड इट ऑन युअर own way. Okay, so we see the next topic, that is Hamiltonian. There is another one scientist of name Hamiltonian.
आणि मग जसं युलेरियन ग्राफ होता त्याच्या अगोदर आपण युलेरियन पाथ, युलेरियन सर्किट वगैरे डेफिनेशन बघितल्या, तसंच इथे हॅमिल्टोनियन ग्राफ, हॅमिल्टोनियन सर्किट आणि मग हॅमिल्टोनियन ग्राफ असं आपण बघणार आहे. ओके, सो हॅमिल्टोनियन. आता युलेरियनमध्ये काय होतं की एजेस क्रॉस करायच्या नाही असं युलेरियनमध्ये होतं, तर इथे सेम कन्सेप्ट आहे, फक्त व्हर्टेक्स क्रॉस करायचे नाही. आलं का लक्षात? बघा, अ पाथ इन अ ग्राफ G is said to be a Hamiltonian path if this path passes through each of the vertices in the graph G exactly once. तिथं काय होतं फक्त एजेस, इथं काय आले व्हर्टायसेस. म्हणजे कन्सेप्ट सेम आहे. म्हणजे युलेरियन ग्राफ हा रिलेटेड असतो एजेसशी आणि हॅमिल्टोनियन ग्राफ असतो रिलेटेड कोणाशी, नंबर ऑफ व्हर्टायसेसशी. नाव हॅमिल्टोनियन सर्किट, अ सर्किट इन अ ग्राफ G is said to be a Hamiltonian circuit if this circuit passes through each of the vertices in a graph G exactly once. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स हा फक्त एकदाच क्रॉस व्हायला पाहिजे, डबल क्रॉस करायचा नाही. देअर इज अगेन वन डेफिनेशन, सेमी हॅमिल्टोनियन ग्राफ. अ ग्राफ हॅव्हिंग द ॲट लिस्ट वन हॅमिल्टोनियन पाथ इज कॉल्ड ॲज अ सेमी हॅमिल्टोनियन ग्राफ. इज कॉल्ड ॲज अ सेमी हॅमिल्टोनियन ग्राफ. ओके, कमीत कमी एक हॅमिल्टोनियन पाथ जर असेल त्याच्यामध्ये तर. अँड देन डेफिनेशन ऑफ हॅमिल्टोनियन ग्राफ. A graph G is said to be a Hamiltonian graph if G has at least one Hamiltonian circuit. म्हणजे एक जरी हॅमिल्टोनियन सर्किट असेल त्या ग्राफमध्ये तरी तो काय असेल, हॅमिल्टोनियन ग्राफ. नाउ देअर इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स. एव्हरी हॅमिल्टोनियन सर्किट इज अ हॅमिल्टोनियन पाथ बट नॉट कॉन्व्हर्सली. प्रत्येक हॅमिल्टोनियन सर्किट काय असतं, हे हॅमिल्टोनियन पाथ असतं. इट इज बाय डेफिनेशन. वरचे डेफिनेशन आपण जर व्यवस्थित समजले आहे तर तुम्हाला हे काही अडचण नाही. ओके, so every Hamiltonian circuit is a Hamiltonian path but not conversely. Hence every Hamiltonian graph is a semi-Hamiltonian but not conversely. बरोबर आहे, it is by definition. Now deletion of any edge from the Hamiltonian circuit results in an Hamiltonian path. एक जरी एज तुम्ही त्यातनं कमी केली तरी जो ग्राफ असेल रिमेनिंग तो काय असेल, हॅमिल्टोनियन पाथमध्ये कन्वर्ट होतो. ओके, कारण ते सर्किट निघून जातं त्यातनं. बरोबर आहे. आता जसा युलेरियन ग्राफवरून तुमचा कोनिसबर्ग सेवन ब्रिज प्रॉब्लेम तयार झाला होता, तसंच हॅमिल्टोनियनने काय केलं की ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम तयार केला. आता ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम काय आहे थोडंसं मराठीत एक्सप्लेन करतो. की सेल्समन आपल्याला माहिती की आपल्याकडे येत असतात, वारंवार येत असतात. उदाहरणार्थ युरेका फोपचे संदर्भात एखादा त्याला विक्री करायचं आहे, समजा आरो मशीन वगैरे, तर तो कंटिन्युअस आपल्याकडे 3-4 वेळेस भेट देत असतो. बरोबर, की तुमच्याकडे आहे का मशीन वगैरे या पद्धतीने. तर असे जे सेल्समन आहेत की त्यांचं काय असतं की त्यांच्या कंपनीने त्यांना एक टार्गेट दिलेलं असतं की तुम्ही आज दुकानातून निघाले आपल्या शॉपमधून की तुम्हाला ह्या सेल्समनकडे जायचं आहे आणि कमीत कमी वेळात सगळ्यांना सगळी माहिती देऊन परत आपल्या त्या स्पॉटमध्ये आपल्या ऑफिसच्या स्पॉटवर यायचं आहे. आणि ह्या कमीत कमी वेळेमध्ये तुमची जास्तीत जास्त काय म्हणतो कस्टमर व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही तो रूट निवडा, रस्ता निवडा. तर हा रस्ता निवडताना कमीत कमी डिस्टन्सचा रस्ता निवडणे त्याला म्हणतात ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम. आणि परत परत त्याच कस्टमरकडे न जाणे, म्हणजे एका वेळेस एका कस्टमरकडे गेले की परत दुसऱ्या वेळेस त्याच कस्टमरकडे जाऊन वेळ वाया घालवायचा नाही. दॅट इज कॉल्ड एज अ ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम. ओके, हे थोडंसं एक ओझरता व्ह्यू दिला मी तुम्हाला. आपण ॲक्च्युली एक्सप्लेन करताना मी लाईन टू लाईन तुम्हाला समजून सांगतो. तर हा प्रॉब्लेमसुद्धा जर विचारला की एक्सप्लेन द ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम, तर हा 4 मार्काला येईल तुम्हाला. आणि हे सगळं असंच्या असं थेरॉटिकल तिथे लिहायचं. इट इज व्हेरी इझी, तुम्हाला मी समजून सांगतो लाईन टू लाईन. द ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन किंवा सेल्समन प्रॉब्लेम इज ऑफ ग्रेट इंटरेस्ट. द नॅचरल एक्सटेन्शन ऑफ द प्रॉब्लेम इज ऑफ फाइंडिंग अ हॅमिल्टोनियन सर्किट इन द ग्राफ. ओके, ॲक्च्युली कशा संदर्भात आहे हा प्रॉब्लेम, दॅट फाइंडिंग द हॅमिल्टोनियन सर्किट इन अ ग्राफ. दिस प्रॉब्लेम आस्क फॉर फाइंडिंग अ हॅमिल्टोनियन सर्किट ऑफ मिनिमम लेंथ. ह्या प्रॉब्लेमचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे की तुम्हाला हॅमिल्टोनियन सर्किट कमीत कमी लांबीचा, कमीत कमी लेंथचं सर्किट तयार करायचं. सर्किट का, कारण तुमच्या शॉपपासून निघून तुम्हाला सगळे कस्टमर कव्हर करून परत त्या तुमच्या सर्व्हिस सेंटरवर परत पोचायचं आहे. म्हणजे एक सर्किट कंप्लीट होणार आहे आणि ते कसं असलं पाहिजे, मिनिमम लेंथचं. ओके, सो द प्रॉब्लेम इज स्टेटेड ॲज फॉलोज. इथून खरा प्रॉब्लेम सुरू होतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा.
परीक्षेत जर विचारलं तर इथून सुरुवात करायची. अ सेल्समन इज रिक्वायर्ड टू व्हिजिट अ नंबर ऑफ सिटीज ड्युरिंग हिज ट्रिप. सेल्समनची रिक्वायरमेंट काय आहे की त्याला व्हिजिट करायची आहे नंबर ऑफ सिटीज म्हणजे आपण आता इथे व्हर्टायसेस घेणार आहे किंवा कस्टमरचे घरं असं आपण कन्सिडर करूया. नंबर ऑफ सिटीज ड्युरिंग हिज ट्रिप, त्याच्या ट्रिपमध्ये त्याला व्हिजिट करायची आहे. गिव्हन द डिस्टन्सेस बिटवीन द सिटीज इन व्हॉट ऑर्डर शुड ही ट्रॅव्हल सो ॲज टू व्हिजिट एव्हरी सिटी प्रिसाइजली वन्स अँड रिटर्न टू होम विथ द मिनिमम मायलेज ट्रॅव्हल. मग आता हे पाथ कसा चूज करायचा आहे त्याने की ते जे डिस्टन्स आहे त्या सिटीजमधलं हे त्याने असं अरेंज करायचं की प्रत्येक सिटीला त्याने एक्झॅक्टली एका वेळेस एकदाच व्हिजिट करायची आणि परत रिटर्न सगळ्या सिटीज कंप्लीट करून भेट दिल्यानंतर रिटर्न टू होम म्हणजे त्याच्या कस्टमर केअर सेंटरला परत पोचायचं आणि परत विथ मिनिमम मायलेज ट्रॅव्हल्ड, कमीत कमी पेट्रोल खर्च व्हायला पाहिजे. म्हणजे छोटा रस्ता चूज करायचा कमी अंतराचा, म्हणजे वेळ पण कमी लागेल आणि पेट्रोल पण कमी लागेल गाडीला. आले लक्षात? या सगळ्या कंडिशनवर हा तुमचा आहे ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम. मग आता हा मॅथमॅटिकली कसा मांडला आहे तर ते जे रस्ते आहेत त्याला जे क्रॉस करायचे एका सिटीपासून दुसऱ्या सिटीपर्यंत, तर हे जे रस्ते आहेत हे नंबर ऑफ एजेस म्हणून कन्सिडर करणार आहे आपण आणि सिटीज म्हणजे काय घेणार आहे नंबर ऑफ व्हर्टायसेस. तर अशा पद्धतीने बघा हा खाली रिप्रेझेंटिंग द सिटीज बाय व्हर्टायसेस, ओके, अँड द रोड्स बिटवीन देम बाय एजेस. ओके, सो वी गेट अ ग्राफ. त्याच्यामुळे आपल्याला एक ग्राफ तयार करता येईल व्हेअर एव्हरी एज ई आय इज असोसिएटेड विथ द रिअल नंबर डब्ल्यू ऑफ ई आय. त्यामुळे प्रत्येक एजला तुम्ही काय देणार आहे वेट म्हणजे डिस्टन्स. आला का? वेटेड ग्राफचा रिझल्ट तुम्हाला इथे कामास येतो आहे. ओके, सो विच इज द वेट ऑफ ॲन एज ई आय. इन दिस प्रॉब्लेम इफ ईच ऑफ द सिटी हॅज अ रोड टू एव्हरी अदर सिटी देन वी हॅव अ कन्सिडर वन ऑफ इट. आता ह्या प्रॉब्लेममध्ये समजा एका सिटीपासून दुसऱ्या सिटीपर्यंत समजा रोड दिलेला आहे आणि असे अनेक रोड असतात, बरोबर आहे ना. तर त्यातल्या त्यात तुम्हाला कसा चूज करायचा आहे की कमीत कमी डिस्टन्सचा कमीत कमी वेटची एज तुम्हाला चूज करायची आहे. कुठली? एक एज, वन ऑफ इट, हॅविंग द स्मॉलेस्ट सम ऑफ डिस्टन्सेस, ज्याची सम काय असेल कमीत कमी डिस्टन्सेसची सम म्हणजेच वेट. ओके, सो इफ दिस कम्प्लीट वेटेड ग्राफ हॅज एन व्हर्टायसेस देन देअर मस्ट बी n-1 फॅक्टोरियल हॅमिल्टोनियन सायकल्स. सो इट इज अ स्टँडर्ड लाईन, ही तुम्हाला लिहावीच लागेल की असा जो कम्प्लीट वेटेड ग्राफ तुम्ही तयार करणार आहे की ज्याच्यात n व्हर्टायसेस असतील तर तेथे ऑलवेज काय असतील n-1 फॅक्टोरियल हॅमिल्टोनियन सायकल्स तयार होतील. म्हणजे इतके सारे रस्ते तुम्हाला असतील तिथे एका सिटीपासून दुसऱ्या सिटीपर्यंत जायला. हाऊएव्हर फॉर लार्ज व्हॅल्यूज ऑफ n द लेबर इन्व्हॉल्व्ड इज टू ग्रेट इव्हन फॉर अ डिजिटल कॉम्प्युटर. म्हणजे समजा हे एनची व्हॅल्यू जर खूप मोठी असेल तर तुम्ही डिजिटल कॉम्प्युटरचा वापर करून हे असे ग्राफ काढू शकतात. ओके, सो नो इफिशियंट अल्गोरिदम फॉर द प्रॉब्लेम ऑफ आर्बिट्ररी साईज हॅज येट बीन फाउंड. असा काही अल्गोरिदम याच्यावर तयार करता येईल असा काही सापडलेला नाही असं त्याला म्हणायचं आहे. ऑल्दो मेनी अटेम्प्ट्स हॅज बीन मेड. खूप वेळेस प्रयत्न करूनही असं काही त्याच्यावरचा इफिशियंट अल्गोरिदम तयार करता आलेला नाही अद्याप पावेतो. ठीक आहे, सो नियरेस्ट नेबरहूड मेथड गिव्स द रिझनेबली गुड रिझल्ट्स फॉर द ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम बट देअर इज अ नियरेस्ट नेबरहूड मेथड. ही एक मेथड आहे जी ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेमला अल्टरनेटिव्ह तयार झालेली आहे आणि गिव्ज रिझनेबली गुड रिझल्ट. आणि रिझनेबली त्याचे इतरांच्या तुलनेने काय आहे चांगले रिझल्ट आहेत फॉर द ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम. ओके, नाव वी सी द नियरेस्ट नेबरहूड मेथड. सो इट इज द सिम्पल प्रोसिजर दॅट विल गिव्ह गुड रिझल्ट्स टू द ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम. ही एक सिम्पल प्रोसिजर आहे आणि याचे गुड रिझल्ट आहेत रिलेटेड विथ द ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम. तर आता याच्यामध्ये काय आहे हे स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 हे जे आहे ना हे अल्गोरिदम आहेत. म्हणजे कसं करायचं स्टेप 1मध्ये, स्टेप 2मध्ये आणि स्टेप 3मध्ये. तर ही काही गरज नाही, मी तुम्हाला डायरेक्टली प्रॅक्टिकली एक्झाम्पलमध्ये हे समजून सांगतो की नियरेस्ट नेबरहूड मेथड कशी अप्लाय केली जाते. ओके, तर ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहे. त्याच्या अगोदर काही नोट आहेत युलेरियन आणि हॅमिल्टोनियन ग्राफची रिलेटेड. या नोट्स आपण रीड करून घेऊ कारण
ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये या नोट्सवर आधारित प्रश्न असतात. सो द नोट्स ऑफ दॅट Eulerian and Hamiltonian. So a complete graph Kn for n greater than 1 is Eulerian if and only if n is odd. Okay, रीड करून ठेवा फक्त. नंतर अ कम्प्लीट ग्राफ Kmn म्हणजे हा काय बायपार्टेड ग्राफ आहे. इज युलेरियन केव्हा इफ अँड ओनली इफ m and n बोथ आर इव्हन, दोघं जर काय असतील इव्हन असतील तर. नो एज ऑफ ॲन युलेरियन ग्राफ इज ॲन इस्थमस. ओके, युलेरियन ग्राफची एकही एज काय कुठलीच एज काय असते इस्थमस नसते. इस्थमस आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे काय आहे ते. हॅमिल्टोनियन ग्राफ इज कनेक्टेड. हॅमिल्टोनियन ग्राफ काय असतो नेहमी कनेक्टेड. अ सिम्पल हॅमिल्टोनियन ग्राफ हॅज ॲटलिस्ट 3 व्हर्टायसेस. सिम्पल हॅमिल्टोनियन ग्राफ जर असेल तर त्याच्यात कमीत कमी किती व्हर्टायसेस असतात 3. फॉर n ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे nची व्हॅल्यू 3 आणि 3पेक्षा जास्त असेल Kn इज अ हॅमिल्टोनियन ग्राफ. Kn काय असतो ऑलवेज, Kn म्हणजे कंप्लीट ग्राफ ऑन n व्हर्टायसेस, ऑलवेज काय असतो हॅमिल्टोनियन. इफ n इज ग्रेटर दॅन 3 इज इव्हन Kn इज हॅमिल्टोनियन बट नॉट युलेरियन. इफ n इज ऑड देन Kn इज हॅमिल्टोनियन अँड ऑल्सो युलेरियन. ओके, सो हे काढून बघा तुम्ही. n ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे 4, 5, 6 घेऊन असे ग्राफ काढायचे Kn आणि मग हॅमिल्टोनियन आणि युलेरियनची कंडिशन त्याच्यामध्ये चेक करायची. ओके, अ कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ Kmn इज हॅमिल्टोनियन केव्हा इफ m इक्वल टू n. म्हणजे दोघंही सारखे व्हॅल्यू पाहिजे 3, 3, 4, 4. ओके, दॅट इज K3, 3, K4, 4. हा काय असेल हॅमिल्टोनियन. इफ अ बायपार्टेड ग्राफ G इज हॅमिल्टोनियन देन द नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G इज इव्हन. ओके, जर बायपार्टेड ग्राफ हा हॅमिल्टोनियन असेल तर त्यातले नंबर ऑफ व्हर्टायसेस काय असतील ऑलवेज इव्हन असतील. ओके, सो दिस इज अबाउट द सम नोट्स रिगार्डिंग द युलेरियन ग्राफ अँड हॅमिल्टोनियन ग्राफ. रीड करून ठेवा. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला आलं तर फक्त टिक करायचं. नाऊ वी सी द ॲक्च्युअल अल्गोरिदम. आपण अल्गोरिदम तिथे रीड केला नाही कारण गरज नाही आहे. आपण इथे ॲक्च्युअल मेथड समजून घेऊ की नियरेस्ट नेबरहूड मेथड कशी असते ह्या ग्राफवरून. बघा त्याचं हे एक्झाम्पल आहे. युझिंग नियरेस्ट नेबरहूड मेथड, नेबरहूड नाही, नियरेस्ट नेबर मेथड, फाइंड द हॅमिल्टोनियन सायकल फॉर द ग्राफ given below and also find the minimum Hamiltonian circuit for this graph G. ओके, सो असा ग्राफ दिलेला आहे तुम्हाला. इथे एजेस म्हणजे काय आहेत वेटेड आहेत. जसं D to E एज आहे, एजला नाव नाही आहे पण वेट आहे, सो इट इज वेटेड एज. ओके, सो बाय नियरेस्ट नेबर मेथड वी हॅव हॅमिल्टोनियन सायकल ॲज फॉलोज. कशी सायकल आहे बघा. आपल्याला ए पासून सुटायचं आहे आणि परत ए पर्यंत पोचायचं आहे असं कन्सिडर करा. ए पासून सुटायचे परत ए पर्यंत, पण अशा एजेस घ्यायच्या की ज्याची लेंथ मिनिमम असेल. मग सुरुवातीला ए टू बी घेतला नाही कारण तो 14 आहे. ए टू डी घेतला. आता सॉरी इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. ए टू डी 7 आहे डिस्टन्स, ते इथं दिलेलं आहे. इथं द्यायला पाहिजे होतं, इथं 7 आहे. जर तुम्ही वहीमध्ये लिहिणार तेव्हा ह्या प्रॉब्लेममध्ये ही जेव्हा फिगर काढणार तेव्हा ए टू डीचं डिस्टन्स किती आहे 7. ओके, तर इथे प्रिंटिंग झालेलं नाही आहे, ते तुम्ही करून घ्यायचं. सो ए टू डी घेतलं मी पहिले. ओके, सो इट इज 7 कमीत कमी. बाकीचे वर्टेक्स तसेच ठेवले. नंतर अजून कोणतं लहान आहे D टू बी नाही, D टू C 6 आहे बघा, D टू C. ओके, नंतर आपल्याला एला पोचायचं आहे परत ना, सायकल पाहिजे. नंतर C टू वरती नाही जाऊ शकत कारण तो 12 आहे डायरेक्ट. C टू E 8 आहे बघा. नंतर E टू B 5 आहे आणि मग B टू A ऑप्शन नाही आपल्याला दुसरं B पासून परत फिरून जायला. सो B टू A. सगळे व्हर्टायसेस पण कवर झालेले आहेत बघा. ऑल द व्हर्टायसेस शुड बी कवर्ड. हॅमिल्टोनियन काय म्हणतो प्रत्येक व्हर्टेक्स एकदाच यायला पाहिजे, तर एकदाच कवर झाला आहे आणि प्लस त्यातले मिनिमम वेट घेतले आहेत आपण. ओके, सो दिस इज युअर हॅमिल्टोनियन सायकल. आता यातल्या प्रत्येक एजची काय करायची ॲडिशन. सो विच इज द रिक्वायर्ड हॅमिल्टोनियन सायकल अँड द टोटल, हा टोटल शब्द आहे, परत एक प्रिंटिंग मिस्टेक. सो इट इज टोटल डिस्टन्स ऑफ दिस सायकल इज, या सगळ्या डिस्टन्सची बेरीज 7 + 6 + 5 + 8 + 14.
whereas the minimum Hamiltonian circuit is as follows, and the total distance is हे तुमचं मिनिमम हॅमिल्टोनियन सर्किट आहे. ही हॅमिल्टोनियन सायकल झाली आणि हॅमिल्टोनियन सर्किट हे आहे तुमचं A to D, D to C, C to B, B to E, E to A. ओके, सो दिस इज अगेन 37. म्हणजे तुम्ही हे असंही जाऊ शकतात, ओके, परत एपर्यंत, किंवा हे असं अजून एक मिनिमम मिळालं बघा, हे असंही जाऊ शकतात, कुठल्याही दोन पद्धतीने. तर माझ्या मते ही दुसरी जी काढलेली आहे ही जास्त मिनिमम वेटची आहे. इथे 37च आलं आहे बघा, हे तरी 40 आहे. सो दिस इज बेटर. ओके, सो दिस इज बेटर नियरेस्ट नेबर मेथड अप्लाइंग. ओके, सो या पद्धतीने ग्राफच्या एका व्हर्टेक्सपासून निघाल्यानंतर परत त्याच व्हर्टेक्सला पोचायचं, सगळे व्हर्टेक्स कव्हर करायचे मात्र एकदाच, कारण असं हॅमिल्टोनियन म्हणतो, आणि प्लस अशा एजेस घ्यायच्या मधल्या की ज्याचं वेट काय असेल, कमीत कमी असेल. ओके, सो दिस इज अल्टरनेटिव्ह फॉर ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम ॲक्च्युली. ओके, नियरेस्ट नेबर मेथड. तर परीक्षेला जर असा एखादा ग्राफ आला तर नियरेस्ट नेबर मेथड वापरून त्याचं तुम्ही मिनिमम टोटल डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट द Eulerian and traveling Eulerian graph and Hamiltonian graph, and there are two problems, that is Königsberg-Siebenbridge problem and traveling salesman problem. Now in our next lecture we see another topics of this chapter. Till now we stop here. Thank you.